हॅलो, नमस्कार. आजचा माझा विषय आहे गोपाळ गणेश आगरकर. थोडासा वेगळा असा विषय मी घेतलेला आहे. याचं कारण ज्या वेळेला आजच्या एकूण सामाजिक परिस्थितीचा आपण विचार करतो किंवा वर्तमानपत्रातल्या किंवा अन्यत्र बातम्या जेव्हा ऐकतो त्यावेळेला कधी कधी असं वाटतं की आपला समाज कुठे चालला आहे. काय काय ज्या काही घटना घडत आहेत, काहीच चांगलं घडत नाही असं नाही, परंतु बऱ्याचदा मनाला नैराश्य वाटावं किंवा वाईट वाटावं अशा प्रकारच्या घटना समाजामध्ये घडताना दिसतात. आणि मग मनात विचार येतो की अगोदरच्या 2-3 शतकांमध्ये ज्या ज्या विचारवंतांनी या समाजाच्या विचारशक्तीची पायाभरणी केली त्याचं पुढे काय झालं. आपण परंपरावादी आहोत बरेचसे. मग ह्या ज्या चांगल्या परंपरा किंवा चांगले विचार, तुम्ही इथे या पाहिजे तर त्यांना हे होत आहे का बघायला, नाही मागच्या ना. तर त्यावेळेला असं वाटतं की यांचं कार्य हे खूप मोठं होतं. राजकीय क्रांती एका दिवसात होऊ शकते, सामाजिक क्रांती व्हायला खूप वेळ लागतो हे आपल्याला माहीत आहे. कारण समाज हा गतानुगतिकच असतो, परंपरावादी असतो. अगदी साधं आपल्याला सुद्धा एखादी परंपरा आपल्या घरात चालू असेल किंवा समाजात किंवा संस्थेमध्ये, तर ती परंपरा तोडून दुसरं काही नवीन करायचं म्हटलं तर सगळेजण कुठेतरी हलतात. अरे बापरे, हे अशी आमच्या पद्धती अशी अशी आहे असं लगेच ऐकायला लागतं. अरे पण नवीन काही करून पहा, किंवा जुन्यामधलं जे तालबाह्य झालेलं आहे ते दूर सारा. पण त्याचीसुद्धा चटकन मानसिक तयारी माणसांची होत नाही. हा एक मनुष्य स्वभाव आहे. त्यामुळे तसा जर विचार केला तर मला नेहमीच असं वाटतं की राजकीय क्षेत्रामध्ये काम केलेल्या माणसांपेक्षा समाजसुधारकांचं जे काम होतं ते अधिक कष्टदायक होतं, अधिक धाडसी होतं. आणि त्यांनी त्यासाठी जो स्वार्थत्याग केला त्याच्याबद्दल त्याचं श्रेय मिळणं तर राहोच, पण त्यांना समाजाकडनं अवहेलना स्वीकारावी लागली. अगदी आगरकर, फुले, कर्वे, कुठल्याही समाजसुधारकांचं चरित्र तुम्ही वाचा, तुमच्या असं लक्षात येईल की त्या काळामध्ये त्यांच्या कार्याचं मोल समाजाला कळलेलं नाही. याचं कारण ते द्रष्टे होते, विचारी होते. काळाच्या पुढे जाऊन विचार करणाऱ्या माणसाला वर्तमानाशी नेहमीच संघर्ष करावा लागतो आणि तो या मंडळींना करावा लागला. आज आपण पाहतो की हिरणे स्त्री शिक्षण संस्थेचं कार्य केवढं मोठं आहे. किती स्त्रियांना त्याने आधार दिला, शिक्षण घेऊन त्या पुढे आल्या. पण त्यावेळेला काय होतं, तर या सगळ्या माणसांना किंवा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, या सगळ्यांनाच त्यावेळेला समाजाकडनं हेटाळणी सहन करावी लागली. आणि तरीसुद्धा प्रत्येकाला मोह असतो किंवा इच्छा असते मान सन्मानाची, किंबहुना मान सन्मानापेक्षाही समाजाने आपण जे करतोय त्याला निदान मान्यता तरी द्यावी असं जर वाटलं तर चूक नाही. पण जे आपण समाजाच्या हितासाठी निस्वार्थ बुद्धीने करतोय त्याला, ज्यांच्यासाठी आपण काम करतोय त्यांचाच विरोध, ह्या वेदना किंवा हे दुःख खरं म्हणजे मोठं आहे. पण ते या सगळ्या लोकांना सोसावं लागलेलं आहे. पण हे का घडलं त्यांच्या हातनं कार्य, याचं कारण त्यांची आपल्या विचारांवर आणि आपल्या कृतीवरती निष्ठा होती, ठाम श्रद्धा होती, विश्वास होता. त्यामुळे आज मी जे समाजाला सांगतोय ते समाजाच्या हिताचं आहे, याच्यामध्ये माझा काही स्वार्थ नाही हे पक्क त्यांना माहीत होतं. आणि म्हणून चिकाटीने ते काम करत राहिले आणि त्याची फळं आज आपण उपभोगतो आहोत. विशेषतः स्त्रियांच्या संदर्भामध्ये हा विचार लक्षात घ्यायलाच पाहिजे आपण. कारण समाजामध्ये स्त्रियांचंही प्रमाण समसमान होतं आणि त्या स्त्रियांची स्थिती अत्यंत बिकट होती. म्हणून 19व्या शतकाचा अभ्यास जर आपण करत गेलो
तर त्या काळामध्ये समाज सुधारणा आणि धर्म सुधारणा या दोन गोष्टी विचाराच्या केंद्रस्थानी होत्या. म्हणजे लोकहितवादी महात्मा फुले, विष्णुबुवा ब्रह्मचारी ही पहिली पिढी होती. त्याच्यानंतर पुष्कळ हे झाले, म्हणजे न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, ह्या सगळ्याच माणसाने 19व्या शतकातल्या समाज सुधारणेसाठी, स्त्री सुधारणेसाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. आणि त्याच्यानंतरची जी पिढी आली त्यात चिपळूणकर, टिळक आणि आगरकर हे होते. आगरकरांविषयी मुख्यतः बोलायचं तर एक लक्षात घ्यायला पाहिजे की या दोघांवरही चिपळूणकरांचा प्रभाव होता. 1874 निबंधमाला त्यांनी सुरू केली. त्यानंतर या तिघांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. टिळक रोडचं न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्युसन कॉलेज हे सगळं त्यांनी काढलं. म्हणजे शिक्षणविषयक कार्य, धर्मविषयक सुधारणा, राजकीय सुधारणा आणि या सगळ्यामधून देशाची स्थिती सुधारणं. चिपळूणकरांचा तर निबंध प्रसिद्ध आहे, आमच्या देशाची स्थिती. त्यावेळेला कशी होती? इंग्रजांचं राज्य होतं, पारतंत्र्य होतं. त्यामुळे आपल्या समाजातले दोष दिसत होते, तरीही आपण फार काही करू शकत नव्हतो. इंग्रजांचा दृष्टिकोन असा होता की धार्मिक बाबतीमध्ये ढवळाढवळ करायची नाही. त्यामुळे मग इथल्याच लोकांना हे विचार समाजामध्ये मांडणं गरजेचं होतं की समाज कसा सुधारायचा. तर त्याच्यासाठी टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये त्यांची अत्यंत मैत्री होती. आपल्याला माहिती आहे, डोंगरीच्या तुरुंगातले 101 दिवस हे त्यांचं पुस्तक आहे. आणि त्यावेळेला त्यांच्या चर्चा चालायच्या तुरुंगात असताना. आणि या चर्चांमधनं आपण आपलं आयुष्य देशसेवा, समाजसेवा यासाठी खर्च करायचं हा निश्चय त्यांनी केलेला होता. दोघंही जीवश्च कंठस्थ मित्र होते. दोघांनाही आपल्या एकमेकांच्या बुद्धिमत्तेविषयी, स्वार्थत्यागी वृत्तीविषयी नितांत आदर होता आणि जाणीवही होती. पुढे पुढे मग केसरीचे पहिले संपादक आगरकर झाले, आपल्याला माहिती आहे. आणि तेच अग्रलेख लिहित असत. आपले विचार आपल्याला जहाल म्हणून टिळक माहिती आहेत, पण आगरकरसुद्धा अत्यंत पोटतिडकीने लिहित असत आणि प्रसंगी समाजावर कठोर टीका करत असत. टिळकांचा दृष्टिकोन असा होता की लोकांना दुखवून चालणार नाही. समाज सुधारणा झाली पाहिजे, पण ती जरा त्यांना समजूत घालण्याच्या पद्धतीने हळुवारपणे सांगायला पाहिजे. त्यांच्यावर जर टीका केली तर समाज आपल्या बाजूने राहणार नाही. आणि टिळकांना तर लोकसंघटन हवं होतं, कारण त्यांचं कार्य होतं भारतीय स्वातंत्र्य. त्यांचं लक्ष स्वातंत्र्य मिळवण्यासाठी समाजाची मदत, आधार आणि त्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचा स्फुल्लिंग पेटवणं हे टिळकांना आवश्यक वाटत होतं. तर ज्या समाजाला बरोबर घेऊन हे काम करायचं, स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण करायची, त्या समाजाला कुठल्याही बाबतीत दुखवून चालणार नाही, ही टिळकांची भूमिका होती. असं नाही की टिळक थोडेसे सनातनी होते, शास्त्राधार मानणारे होते, ग्रंथ प्रामाण्य मानणारे होते, परंतु त्यांचा काही सुधारणेला विरोध नव्हता. आगरकरांची गोष्ट वेगळी होती. आगरकर मानवतावादी, इहवादी आणि बुद्धिवादी. त्या मानवतावाद, इहवाद आणि बुद्धिवाद हे 3 परवलीचे शब्द आगरकरांच्या बाबतीत लक्षात घ्यावे लागतात. इहवाद म्हणजे भौतिकता. आगरकरांना आपल्या ज्या धार्मिक रूढी, परंपरा, समजुती या मान्य नव्हत्या. मोक्ष कल्पना की आपण जे जीवन जगतो आहोत त्याकडे लक्ष न देता मोक्षाची वाट धरा, तिथे साधना करा वगैरे वगैरे, हे त्यांना देव, धर्म, व्रत, वैकल्य त्यातलं काही पटत नव्हतं. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, हा त्यांचा बाणा होता. की जे योग्य आहे, योग्य म्हणजे कुठल्या बाबतीत योग्य? समाजाच्या बाबतीमध्ये. समाजाला जे हितकारक आहे ते मी बोलणार आणि त्याच्यासाठी जे काही करणं शक्य असेल ते करणार, हा आगरकरांचा बाणा होता. आणि त्यासाठी प्रसंगी ते कठोर शब्दामध्येही समाजाची निर्भत्सना करीत होते. पण त्याच्या मागे आगरकरांची तळमळ होती. समाज सुधारणेविषयीची तळमळ होती. स्त्रियांची स्थिती सुधारण्याविषयीची तळमळ होती.
त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की समाजात मुख्य दोष कोणते होते, तर अंधश्रद्धा तर होत्याच होत्या, व्रतवैकल्य या त्या गोष्टीवरती सोवळं ओवळ्याच्या कल्पना होत्या. पतिनिधनानंतर स्त्रियांना कुठलीही मोकळीक नव्हती. लहान मुली आणि वृद्ध माणसं यांचा विवाह, बालाजरठ विवाह ज्याला म्हणतात, तो समाजात होत होता. लहान वयात मुलींची लग्न होत होती. मुलगी 7-8 वर्षाची नाही झाली तर तिला लग्न करून सासरी पाठवायची. 10-12 वर्षाची झाली तर घोडनवरी म्हटलं जात होतं. इतका भयानक काळ होता. म्हणजे स्त्रियांचं आयुष्य खरोखरच किती बिकट त्या काळामध्ये असलं पाहिजे. आणि ही जाणीव आगरकरांना होती, कारण मानवतावादी दृष्टिकोनातून ते स्त्रीकडे पाहत होते. स्त्री ही एक माणूस आहे, हा विचार आज रुजतोय समाजामध्ये, आजही हे बोलावं लागतंय. म्हणजे आगरकर किती पुढे होते विचाराने हे आपल्या लक्षात येईल. तर स्त्री मनाचा विचार हा कुठे केलाच जात नव्हता. तिला हवाय का नकोय, तिला कळतंय की नाही. ज्या वयामध्ये लग्न म्हणजे काय हे सुद्धा कळत नव्हतं, त्या वयामध्ये तिला सासरी धाडून द्यायची. असा सगळा तो विचित्र काळ होता. आणि ही दुःख आगरकरांना पाहवत नव्हती. आगरकर हा माणूस कवी मनाचा, भावनाप्रधान अशा वृत्तीचा होता. म्हणजे त्यांना समाजातल्या एकूण या सगळ्या परिस्थितीबद्दल एक प्रकारची करुणा, स्त्री जाते कीव नाही, पण एक करुणा त्यांच्या मनामध्ये होती की हे जे चित्र समाजाचं आहे ते पालटलं पाहिजे. आज यालाच आपण पुरुषप्रधान संस्कृती वगैरे म्हणतो. हा शब्द त्या काळात नव्हता, पण वागणूक तीच होती हे आपल्याला माहिती आहे. सुशिक्षित मध्यमवर्गीय समाजामध्ये घराच्या बंद दाराच्या आत हे सगळं अत्याचार म्हणा, मानसिक शारीरिक हुकूमत वगैरे चाललेली असायची. इतर ठिकाणी समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने हे वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न होत होता. पण एकूण काय, पुरुषांचं वर्चस्व सगळ्या बाबतीमध्ये, आणि तेही त्याला आधार काय, तर धर्म. धर्मशास्त्रात असं सांगितलेलं आहे. कुठल्या धर्मशास्त्रात सांगितलंय स्त्रियांचा मानसिक छळ करा, त्यांच्या मनाविरुद्ध वागा, त्यांचा विचारही त्यांचा करू नका, असं कुठेही नाही. पण हे सगळे कायदे कानून पुरुषांनीच केले आणि परंपरेने ते चालत आले. हे चालत का आले, तर स्त्रिया शिकलेल्या नव्हत्या, मग नोकरी वगैरे तर दूरच राहिली. मग ते कुठल्या तोंडाने त्या प्रतिकार करू शकणार होत्या. म्हणून त्या काळामध्ये स्त्री ही अबला आहे वगैरे जे झालं, आज कोणी हिंमत करणार नाही बोलायची, पण त्या काळी त्यांना अबला करून टाकलं होतं. त्यांच्यातल्या गुणांना वाव न देता, बुद्धीला वाव न देता त्यांना पायाच्या अंगठ्याखाली दाबावं तसं जर दाबून टाकलं तर गुण असून उपयोग काय. आपल्या मागच्या पिढ्यांमधल्या कितीतरी बायका हुशार होत्या. काय असं नाही की तुम्ही आम्ही शिक्षण घेतलंय, आपल्यालाच लेखन येत आहे, वक्तृत्व येत आहे, त्यांच्या अंगी गुण होते, पण त्यांना वाव मिळाला नाही. ह्याचं कारण सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती, आणि ही जी एक रूढीप्रियता होती ना, त्या रूढीप्रियतेमुळे चूल आणि मूल एवढंच एक मर्यादित कार्यक्षेत्र स्त्रीच्या वाट्याला आखून दिलेलं होतं आणि त्या चौकटीमध्ये तू राहायचं, अशा प्रकारची मानसिकता त्या काळामध्ये होती. त्या आगरकरांना समाजामध्ये हे जाणवलं की समाज सुधारायचा असेल तर अगोदर स्त्रियांना सुधारलं पाहिजे, म्हणजे त्यांना वाव दिला पाहिजे. त्याच्यासाठी ह्या ज्या गोष्टी होत्या की लहान वयामध्ये विवाह, बालाजरठ विवाह, त्याला त्यांनी विरोध केलेला दिसतो. अनेक गोष्टी अशा होत्या आणि अर्थातच त्यांना समाजाचा रोष पत्करावा लागला. दुसरी गोष्ट आत्ता मी म्हटलं तसं की ते जे लिहित होते ते पोटतिडकीने, सात्विक संताप होता तो समाजाबद्दल. तो समाज हा काही त्यांचा शत्रू नव्हता, पण जे काही चाललंय ते बरोबर नाही आणि हे समाजाला हडसून खडसून सांगणारं कोणीतरी पाहिजे हे त्यांना जाणवत होतं. आणि ज्या वेळेला मग केसरीतल्या या लेखांची धार वाढायला लागली, मग हळूहळू टिळकांशी त्यांचे मतभेद झाले आणि मग आगरकरांनी सुधारक याच नावाचं वर्तमानपत्र काढलं. आपल्याला माहिती आहे, नावच सुधारक. मग हा सुधारक कोणासाठी होता? समाजामधल्या अनिष्ट प्रवृत्ती, वाईट प्रथा, रूढी परंपरा यांचं दास्यत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे त्या समाजाला जाग आणण्यासाठी आगरकर लेखन करायला लागले. आज जेव्हा आपण ते वाचतो त्यावेळेला लक्षात येतं की त्यांचे विचार किती मूलगामी पद्धतीचे असे होते. त्याच्या अगोदरच्या कालखंडामध्ये थोडीशी याची पायाभरणी झालेली होती,
19व्या शतकाच्या मध्यावर मी आत्ता म्हटलं तसं 3 व्यक्ती होत्या, लोकहितवादी, विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि महात्मा फुले. 3 विचार प्रवाह याच्यातनं निर्माण झाले होते आणि या सगळ्याच्या मुळाशी धर्म ही कल्पना होती. आजही धर्म या विषयावरती कितीतरी वाद विवाद, आवडत नाही तो शब्द, धर्म नको वगैरे वगैरे आपण वाचतो आहोत. का बरं असं होतं? याचं कारण धर्मचिकित्सा कोणाला नको असते, की आपल्या धर्मामध्ये धर्म श्रेष्ठच आहे. त्यातले सगळे जे काही तत्त्वज्ञानाचे ग्रंथ आहेत ते श्रेष्ठ आहेत, पण त्यातलं जे कालबाह्य झालेलं आहे ते दूर करण्याची मानसिकता किंवा हिंमत समाजामध्ये नसते. गतानुगतिक व हा एक आपला धर्म झालेला आहे. आणि एकूण भारतीय मन परंपरावादी आहे, विभूती पूजक आहे आणि त्याच्यामुळे अमक्याने सांगितलंय ना म्हणजे ते बरोबरच असणार. बाबा वाक्यम प्रमाणम. पण ते जे आहे ते तपासून पहा ना, बरोबर आहे की नाही, कोणत्या काळात बरोबर आहे, तेव्हा असेल, आज आहे की नाही. म्हणजे हा जो काही एक रिलेव्हन्स असतो, औचित्य विचार असतो किंवा संदर्भ असतो काळाचा, तो तपासून बघण्याची तयारी फार थोड्या लोकांची असते. आणि मग तुम्ही कोण शाणे लागून गेला, त्यांनी एवढं लिहून ठेवलेलं आहे, अशा प्रकारची ज्या वेळेला म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की वैचारिक पातळीवरती जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला भावना किंवा व्यक्ती याला महत्त्व नसतं, विचाराला महत्त्व असतं. तो विचार योग्य आहे की नाही, त्या काळाशी सुसंगत आहे की नाही, आणि तो मांडण्यामध्ये त्या व्यक्तीचा काही स्वार्थ नाही ना, या सगळ्या गोष्टी जेव्हा तपासून पाहिल्यानंतर असं ठरतं की नाही, ज्याला ऑब्जेक्टिव्हिटी म्हणतात, वस्तुनिष्ठता, कोणाचाही याच्यामध्ये स्वार्थ नाही, जे काही आपण बोलतो करतो ते समाजहिताचं आहे, राष्ट्रहिताचं आहे, त्यावेळेला त्याला मान्यता दिली पाहिजे. मग ते कोण बोलत आहे याला महत्त्व नाही. आजच्या राजकारणामध्ये आपल्याला राजकारण काय समाजकारण काय असं चालतं. हा अमक्या पक्षाचा आहे ना मग तो वाईटच, तो तमक्या पक्षाचा आहे ना तो वाईटच, असं नसतं खरं म्हणजे, आणि नसावंही. आपण ज्या पक्षाचे पाईक नाही होत समजा, आपल्याला नाही पटत, पण त्यांनी जर एखादा चांगला विचार मांडला असेल तर तो स्वीकारला पाहिजे. आणि दुर्दैवाने आज ही वैचारिक देवाणघेवाण किंवा चर्चा करण्याचं वातावरणच राहिलेलं नाही. या काळामध्ये मतभेद खूप होते, टिळक आगरकरांचेही मतभेद खूप झाले. राम गणेश गडकऱ्यांचं वाक्य मला फार आवडतं की टिळक आगरकरांची भांडणं म्हणजे आकाशातल्या नक्षत्रांच्या शर्यती. इतकं सुरेख वर्णन, दोघंही तल्लख बुद्धीचे, दोघंही स्वार्थत्यागी, आणि त्यांचा जो बुद्धीचा प्रकाश होता तो समाजासाठी होता. नक्षत्र लखाकतात कोणासाठी, तर तसं यांचं होतं. आणि मग त्यांची शर्यत असेल तर ती तेजाचीच शर्यत होती, ती काय अंधार आणि प्रकाश यांची शर्यत नव्हती. तर तशी दोन्ही माणसं अत्यंत सात्विक उदात्त विचारांची, मार्ग वेगळे झाले त्यांचे. याचं कारणही आपल्याला माहिती आहे की टिळकांना राजकीय स्वातंत्र्य आधी हवं होतं आणि आगरकरांना समाज सुधारणा आधी हवी होती. पण थोडा विचार केला तर असं लक्षात येतं की टिळकांचं म्हणणं बरोबर होतं अशा दृष्टीने की समाज सुधारणा व्हायला खूप वेळ लागतो, समाज एकदम सुधारत नाही. फार काळानंतर 3ऱ्या-4थ्या पिढीमध्ये आपल्याला घरात सुद्धा सुधारणा दिसते बघा, आपल्या आजी पणजी, आपण आणि आपल्या पुढच्या पिढ्या. पण राजकीय स्वातंत्र्य हे का हवं, तर आधी आपल्या घरात घुसलेल्या बाहेरच्या माणसाला बाहेर काढा आणि मग आपल्या घरातली काय भांडणं किंवा दोष काय असतील ते दूर करा. ही टिळकांची भूमिका होती. आणि सर्व समाज एकवटला तर स्वातंत्र्य आधी मिळवता येईल, समाज सुधारायला वेळ लागतो, हे सत्य आहे. कोणाचंही तुम्ही चरित्र वाचून बघा, कर्वे काय, फुले काय, जे जे समाज सुधारक ज्यांनी धडपड केली समाजातल्या वाईट रूढी बदलण्याची, त्या सगळ्यांना खूप काळ द्यावा लागलेला आहे त्यासाठी. आणि आता त्याची आपल्याला फळं मिळत आहेत. पण सावित्रीबाईंनी दगडच सोसले ना, काय सांगत होत्या, त्या स्त्रियांनी शिकलं पाहिजे, स्वतः शिकत होत्या, शिकवत होत्या. अनेकांच्या बाबतीमध्ये हे झालेलं आहे. आणि याचाच अर्थ असा की समाज हा रूढीप्रिय असतो आणि म्हणून त्याला वेळ लागतो.
तर आणि याच्या मागे एक धर्मसुधारणा, मोक्षकल्पना या खूपशा होत्या आणि त्या आगरकरांना मान्य नव्हत्या. मी आत्ता सांगितलं तसं 3 मुद्दे, की भौतिकतेकडे त्यांचं इहवाद म्हणजे काय, या पृथ्वी तलावर आपण जगतो आहोत, हे जगताना आपलं आणि एकूण समाजाचं जीवन सुखकारक कसं होईल, त्याच्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा पुरस्कार करा, हे आगरकरांचं म्हणणं होतं. मृत्यूनंतर काय होईल, मोक्ष मिळेल, स्वर्गात जाल का नरकात जाईल आपल्याला माहिती नाही. आज जगताय ना, मग आनंदाने जगा, जगू द्या, समाजाच्या हितकारक गोष्टी करा. आणि त्यासाठी ते झगडत होते. ते एक होतं. मानवतावाद होता, त्याच्यामध्ये स्त्रियांच्या सुधारणा, पुरुषांनाही काही गोष्टी त्यांना सांगाव्या शिकवाव्या लागत होत्या. तर हे त्यांच्या मनामधला फार मोठा असा एक विचार होता. आणि धर्मसुधारणा तर होतीच होती तेव्हा, कारण आपल्या भारतीयांच्या जगण्याचा पायाच मुळी धर्म हा आहे. पावलोपावली आपल्या बोलण्यामध्ये धर्म हा विचार येतो. धर्म म्हणजे अगदी पोथीनिष्ठा असंच नाही, कुठलाही धर्म, त्या स्त्रीचा तो स्वभाव धर्म आहे, त्याचा तो स्वभाव धर्म आहे असं आपण म्हणतो. हा धर्म धारयती इति सहा धर्म. तुमची जीवन जगण्याची जी काय धारणा असते, जो दृष्टिकोन असतो, मग तो सात्विक आहे का तामसी आहे किंवा आणि कसा आहे, त्याच्यावरती तुमचं जगणं अवलंबून असतं. त्या पद्धतीने तुम्ही जगत असता. त्या माणसामधल्या माणुसकी आणि करुणा ही जागी करणं हे फार महत्त्वाचं होतं आणि ते आगरकरांना आवश्यक होतं. कधीकधी त्यांच्या लेखणीला जरा धार येत होती, कारण त्यांना चीड होती या सगळ्याची. त्या ज्याला आतून आतडं ज्याचं तुटतं ना, तो कधीकधी त्वेषाने बोलतो आणि मग तो त्वेष वाचणाऱ्याच्या अंगावर येतो की किती कडकपणे हे बोलतायत. पण माणूस असं विचार करत नाही, आत्मपरीक्षण करत नाही की त्याच्यामध्ये सत्य आहे की नाही, ते सांगताय ते चूक आहे का बरोबर आहे, हा विचार करण्याची एक समाजामध्ये फारशी वृत्ती नसते. तर तसं यांचं होत होतं. चिपळूणकर त्यांचे संस्कार त्यांच्या निबंधमालेचे आणि एकूणच व्यक्तिमत्वाचे झालेले होते. तिघांनी मिळून शैक्षणिक सुधारणा व्हाव्या म्हणून शाळा काढली, कॉलेज काढलं. दुर्दैवाने चिपळूणकरांचं निधन झालं लवकरच. पण त्यांचे जे पुढारलेले विचार होते, त्याचे संस्कार होते आणि टिळक आणि आगरकर यांच्या चर्चांमधून ज्या ज्या गोष्टी तावून सुलाखून निघत होत्या त्या दोघांनी स्वीकारल्या. त्याच्यामधले समान तत्व आत्ता मी म्हटलं त्याप्रमाणे कोणती होती, तर त्यागी वृत्ती. ज्या वेळेला आगरकर MA झाले त्यावेळेला त्यांनी आईला पत्र लिहून कळवलं की तुला असं वाटत असेल की आपला मुलगा आता एवढा शिकला, उत्तम नोकरी करेल, सरकारी पगार मिळेल आणि आपण सुखात राहू, तर तशी अपेक्षा करू नको. मी समाजासाठी साधी राहणे ठेवून आपलं आयुष्य खर्च करण्याचं ठरवलं आहे. म्हणजे केव्हापासून त्यांचा 39व्या वर्षी आगरकरांना मृत्यू आला आहे. विचार करा किती लहान वयामध्ये. म्हणजे या माणसांचे सगळे विचार किती आधी तयार झालेले होते. शिक्षणामधून 1857ला मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली, त्यातून एक पहिली पिढी बाहेर पडली आणि पाश्चात्यांच्या ग्रंथांचं वाचन, मिल आणि स्पेन्सर या दोघांच्या विचारवंतांचा प्रभाव आगरकरांवर खूप होता. ते समाज सुधारणावादी त्यांचे विचार होते आणि जसं पाश्चात्य जगामध्ये हा बदल होत गेलेला दिसतोय तसा आपल्याकडे झाला पाहिजे, ही आज त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून ते ध्येय ठेवून त्याने आपल्या मनाशी ठरवलं होतं की आपण यासाठी जगायचं आहे आणि त्याची सुस्पष्ट कल्पना त्यांनी दिलेली आहे. हे अधिक का जाणवतं की आगरकर गरिबीत वाढलेले होते. आपण लहानपणापासून वाचलेलं आहे की एकच सदरा होता, तो धुवून वाळत घालायचे. आता काही जण म्हणतात की एवढी काही गरिबी वगैरे त्यांची नव्हती, घरची शेतीवाडी वगैरे होती. आता इतकं ऑथेंटिक चरित्र काही कुठे नाही आहे बारीक सारीक तपशील देणारं, पण सर्वसामान्यपणे मध्यम स्थिती असेल कदाचित. पण त्यांची शिक्षणाची आबाळ झाली. सुरुवातीला ते टेंभू गावामध्ये त्यांचा जन्म झाला. तिथे
फार काही शिक्षणाची सोय नव्हती. मग कराडला शिकले, मग रत्नागिरीला गेले नातेवाईकांकडे, तिथे त्यांना काही फार थारा मिळाला नाही. अशा प्रकारे धडपड करत मग अकोल्याला गेले आणि तिथे थोडंसं त्यांना आधार मिळाला. असं करत करत कॉलेजच्या शिक्षणाची वेळ आली. त्यावेळेला तिथल्या शिक्षकांनी त्यांना जमवून 60 रुपये दिले आणि मग ते इथे शिकायला आले पुण्याला. तेव्हा असं आयुष्य, इतकी जिद्द, इतके कष्ट त्यांनी सोसलेले होते. आणि हे सोसल्यानंतर सुद्धा आपण सुखामध्ये राहावं, कारण त्या काळी MA वगैरे होणं ही साधी गोष्ट नव्हती. आणि फर्ग्युसनमध्ये ते प्रिन्सिपॉल झालेच होते. ते काय कर्वे, टिळक सगळे होते. मग टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा दिला वगैरे, तो सगळा पुढचा इतिहास आहे. पण हे सगळं भरपूर त्या काळाच्या तुलनेने पैसा त्यांना मिळाला असता आणि ते आरामात राहू शकले असते. परंतु ही स्वार्थत्यागी वृत्ती असल्यामुळे आगरकरांनी हे सगळं नाकारलेलं आपल्याला दिसतं. हा सगळा काळ कुठला होता बघूया. चिपळूणकर 1850 ते 82. नंतर त्याच वेळचं एक महत्त्वाचं नाव म्हणजे महादेव बल्लाळ नामजोशी मार्ग आहे मुंबईत. 1853 ते 1896 वाशी आपटे हे नाव पण तुम्हाला माहीत असेल. 1858 ते 92 आणि या सगळ्यांनी एकत्र येऊन न्यू इंग्लिश स्कूल काढलं 1 जानेवारी 1880ला. मराठा वृत्तपत्र 2 जानेवारी 1881, केसरी 4 जानेवारी 1881, डेक्कन एज्युकेशन सोसायटी 24 ऑक्टोबर 1884 आणि फर्ग्युसन कॉलेज 2 जानेवारी 1885. हे सगळे साल मी काय सांगते तर 1850 पासून 1885 पर्यंत, 50च्या पुढे धरायला पाहिजे, जन्म 50चा आहे विष्णूशास्त्रींचा. पण हा संबंध जो कालखंड होता तो विचारांची घुसळण करून टाकणारा, सामाजिक, धार्मिक सर्व आणि शैक्षणिक सुधारणा. या टिळक आगरकर चिपळूणकरांना या शिक्षण संस्था स्थापन कराव्याशा का वाटल्या तर शिक्षणाच्या द्वारे विचार तयार होतात. आज सगळं बट्ट्याबोळ आहे, तो भाग वेगळा. पण त्या काळी शिक्षणाकडे लक्ष, माणूस सुशिक्षित झाला की तो विचारी होतो ही श्रद्धा होती आणि तसं समाजामध्ये होतही होतं. तर राष्ट्रीय शिक्षण ही संकल्पना त्यांची होती की राष्ट्रासाठी माणसाने काहीतरी केलं पाहिजे, देशभक्तीची भावना मनामध्ये जोपासली गेली पाहिजे, हा विचार त्याच्या मागे होता. ज्या विचाराचा मागमूस सुद्धा आज दिसत नाही. दुर्दैव आहे आपल्या देशाचं, पण आहे हे. नुसतंच आपलं वंदे मातरम आणि जनगण मन म्हटलं आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारीला झेंडावंदन केलं की जबाबदारी संपली. बाकी आम्ही रस्त्यावर वाटेल तसे वागणार, रेल्वेमध्ये बसमध्ये वाटेल तसे वागणार, वाहतुकीचे नियम रस्त्यावर पाळणार नाही, सगळ्याच बाबतीत. म्हणजे हे शहर माझं आहे, हा देश माझा आहे, ही संकल्पनाच नाही. फक्त मी आणि माझं, मला पुढे जायचं आहे, मग दुसऱ्याला धक्का का लागेना, इतकी जी स्वार्थी वृत्ती आज आलेली आहे. मग शिक्षण गेलं कुठे? त्या पुण्यामध्ये तर शिक्षणाचं माहेरघर म्हणतात, सुसंस्कृत नगरी असं, म्हणजे सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची, त्या राजधानीचं चित्र आजचं काय दिसतंय. मग माणसं काय म्हणतात, इथे बाहेरून आलेले विद्यार्थी आहेत, हो इथले नाहीत, इथले चांगले आहेत, फार आदर्श आहेत, बाहेरून आलेले असे वागतात. काही अंशी खरंही आहे, नाही म्हणत नाही मी, परंतु कुठेतरी तेही आलेले आहेत, ते शिक्षण घ्यायला आलेले आहेत, इथल्या संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत, मग संस्कार कुठे जातात त्यांच्यावरचे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की शिक्षणच कुचकामी झालेलं आहे. कारण शिक्षण संस्थांचे संचालक आणि शिक्षक वर्ग यांची नीतिमत्ता घसरलेली आहे. आगरकरांच्या, टिळकांच्या संदर्भात हे लक्षात घ्यायला पाहिजे. कारण त्या माणसांची नीतिमत्ता, नैतिक धाक असायला लागतो शिक्षकाचा, किंवा जो समाजाचं पुढारी पण करतो त्याचा, तो धाक त्यांचा होता.
आगरकर काय, टिळक काय, चिपळूणकर काय, ही सगळीच मंडळी त्यावेळची फर्ग्युसन कॉलेजमधल्या मंडळींचं जर का आपण चरित्र वाचली, पुढे रँगलर परांजपे प्रिन्सिपॉल झालेले होते. काय उत्तुंग व्यक्तिमत्व होती त्या 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 काळामध्ये. आणि असं वाईट वाटतं काही काही वेळेला की स्वातंत्र्यपूर्व काळातच ही सगळी हिमालयाच्या उंचीची माणसं जन्माला आली आणि आज आपल्याला असं दिसतंय सगळं खाली 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 खालच्या पातळीवर येत चाललेलं आहे. काही अपवाद आहेत, परंतु हे सगळं होत आहे. आणि त्याचा कुठेतरी शेवटी आपण कितीही म्हटलं की राजकारणापासून दूर राहावं सामान्य माणसाने, नको ते आपल्याला तिथला सगळा जो बजबजाट असतो, पण त्याचा प्रभाव इतका असतो की ती माणसं कशी वागतात यावरती समाजातला तरुण म्हणा किंवा इतर वर्ग हा सगळा अनुकरण करत असतो. त्यांना जर किंमत नसेल तर बाकीच्यांना काय वाटणार. त्या काळामध्ये आगरकरांच्या सारख्यांचं महत्त्व हे होतं की स्वार्थत्यागी वृत्ती आणि मुख्य म्हणजे सात्विकता, विलक्षण प्रामाणिकपणा, आणि त्या प्रामाणिकपणाच्या मधूनच त्यांच्यामध्ये जो एक आग्रहीपणा, तत्वनिष्ठा जी येत होती ती त्यातून येत होती. की जेव्हा आतून माहिती आहे की मी बोलतोय ते समाजाच्या हितासाठी आहे, त्यावेळेला त्यांचा प्रभाव हा समाजावरती निश्चितच पडत होता. आता आपण पाहिलं की आगरकरांनी अनेक प्रकारचे विचार हे मांडलेले होते. त्याच्यामध्ये आणखीन एक त्यांचा पैलू आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, तो म्हणजे मी म्हटलं तसं ते वृत्तीने कोमल, भावना प्रधान होते. नाटक हाही त्यांचा आवडीचा विषय होता. हॅमलेटचं भाषांतर विकार विलसित या नावाने त्यांनी केलेलं आहे. ते फार काही गाजलं नाही नाटक, पण शेक्सपियर त्याच्याबद्दलचं आकर्षण, शेक्सपियरनी जे जग दाखवलं आहे त्याच्यामध्ये सुष्ट दुष्ट सगळेच आहेत आपल्याला माहिती आहे. दुसरा त्यांचा आवडता भवभूती, कारण भवभूतीमध्ये कालिदासापेक्षाही त्यांना भवभूती आवडायचा, कारण करुणरसाचा आविष्कार त्याच्यामध्ये सुंदर तऱ्हेने केलेला आहे. तेव्हा त्यांचा तोही निबंध फार गाजलेला आहे. अतिशय सुरेख असं विवेचन त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे भवभूती कालिदास यांच्यावरचा. आगरकरांची भाषाशैली, आगरकरी निबंध ज्याला आपण म्हणू शकू, म्हणजे मराठी साहित्यामध्ये निबंधाची जी परंपरा होती त्या परंपरेला बळ देण्याचं काम चिपळूणकर, टिळक आणि आगरकर यांनी केलेलं आहे. त्याच्या आधी लोकहितवादी वगैरेही होते. आणि अत्यंत प्रौढ खंडनमंडनात्मक अशा तऱ्हेचं विवेचन आगरकरांच्या आणि सगळ्याच तिघांच्या बाबतीमध्ये दिसतं. खंडनमंडन म्हणजे काय, तर एखादा मुद्दा, एखादा विचार, त्याची एक बाजू आणि दुसरी बाजू या दोन्हीही मांडून मग त्यांना जो पटत असेल तो निष्कर्ष काढून दाखवणं, म्हणजे अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने एखाद्या विचाराचं विवेचन करणं, ज्याला आज आपण वैचारिक निबंध म्हणतो. निबंधाचे अनेक प्रकार आहेत. ललित निबंध आहे, कल्पनापर निबंध आहे, आत्मवृत्तपर आहे, वगैरे वगैरे. पण वैचारिक निबंधाचा पाया या माणसांनी घातलेला आहे, कारण त्यांच्या एकूण विचार विश्व किंवा जीवनदृष्टी जी होती त्याच्यामध्ये विचारच मुख्यतः होता आणि तो सामाजिक आणि राष्ट्रीय विचार होता. तेव्हा एखाद्या बाबतीमध्ये लिहिताना त्याची योग्य अयोग्य दोन्ही बाजूची मांडणी ते करत असत आणि मग मी म्हणतो ते योग्य का आहे हे पटवून देत असत. तर हा जो वैचारिक निबंधाचा एक सुंदर असा पायंडा त्यांनी पाडला की मुद्देसूद लिहिणं. आज मराठी कसं लिहिलं जातं त्याबद्दल मी न बोललेलं बरं. भयानक परिस्थिती आहे. अगदी BA MA मराठी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा 4 वाक्य नीटनेटकी मुद्देसूद व्यवस्थित लिहिता येत नाहीत. 4 ओळीचं पत्र लिहिता येत नाही. पत्र संस्कृती तर आता संपल्यात जमा आहे. अत्यंत वाईट गोष्ट आहे. आपल्या पिढीने ती खूप वापरलेली आहे. आंतरदेशीय पत्र, कार्ड, पाकिटं, अनेक गोष्टी, काही गुलाबीही असतील. हे सगळं होत होतं कारण आपल्याला मोबाईल नव्हते ना. मेसेज करा, मोबाईल करा, म्हणजे हे अगदी अलीकडचं झालं. पण मधल्या पिढीमध्ये सुद्धा हे गेलं. खरं म्हणजे हे शिक्षणामध्ये
चांगल्या तऱ्हेने स्वीकारता म्हणजे शिकवलं गेलं पाहिजे. ही पत्र खाजगी जाऊ देत, एखादा अर्ज करायचा झाला एखाद्या ठिकाणी, तो सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएट शिकलेल्यांना येत नाही, हे मी डोळ्यांनी पाहिलंय. मायना कसा लिहायचा, आपला पत्ता स्वतःचा कसा लिहायचा, खाली फोन नंबर देणं, तारीख गाळणं, काही त्यांना कळतच नाही. कुठेही कसंही काहीतरी लिहून मोकळे होतात. म्हणजे काय शिकतात हेच मला कळत नाही. आणि याचं एक कारण लिखापडीचा आळस. जुन्या पिढीतली माणसं लिहून काढत असत, त्यांना आळस नव्हता. कितीतरी म्हणजे काही लिहायचं झालं तर आधी मुद्दे लिहून काढणं, व्यवस्थित त्याच्यावर विचार करणं, मग ते नीट जुळवणं, मग योग्य ती उदाहरणं देणं. लेखनाची एक पद्धत असते आणि लेखन ही जबाबदारीने करायची गोष्ट असते. बोललेला शब्द अरे मी हे चुकून बोलले असं आपण म्हणतोच. लिहिलं आणि ते प्रसिद्ध झालं की हातातनं बाण सुटला. टिळक, आगरकर, चिपळूणकर किंवा कोणीही लेखकाला किती विचार करून लिहावं लागत असेल हे. कारण समाजामध्ये कशाचे काय परिणाम होतील, कसे पडसाद उमटतील हे सांगता येत नाही. अत्यंत जबाबदारीने लेखन करावं लागतं, साधी गोष्ट नाही आहे ती. आणि ते जर केलं नाही आणि जर काही चूक झाली तर तुम्हाला उत्तर द्यावं लागतं. कोणी जर प्रश्न विचारला की तुम्ही हे विधान कसं केलं, कशाच्या आधारावर केलं, त्याचं उत्तर द्यावं लागतं. म्हणजेच रामदासांनी जे सांगितले ना, अभ्यासे वीण प्रगटो नये. तेव्हा तुम्हाला जे लिहायचं आहे त्याचा अभ्यास तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही जे बोलता आहात त्याला आधार असला पाहिजे. एखाद्या वेळेला विस्मरण झालं तर बघून सांगणं, हे सगळं केल्याशिवाय होत नाही. तर आगरकर किंवा या सगळ्या माणसांनी जे जे काही केलं ते अत्यंत निष्ठेने आणि विचारपूर्वक असं केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळेच त्यांचं जे नाव राहिलेलं आहे किंवा कर्तृत्व राहिलेलं आहे त्याचं कारण आपल्याला तिथे सापडतं की त्यांची ती जीवननिष्ठा होती. जे कार्य त्यांनी हाती घेतलं, समाज सुधारणेचं असेल, धर्मसुधारणेचं असेल, त्यामध्ये स्वतःचं वैयक्तिक काही नसून समाजासाठी ते करत होते. यशोदाबाई आगरकरांचं आमच्या आयुष्यातील आठवणी म्हणून एक पुस्तक आहे. त्यांच्या पत्नीचं, पती ध्येयवादी आणि निष्कांचन जीवन, निष्कांचन किंवा अगदी आवश्यक तेवढेच पैसे मिळवून मी जगणार असं जो जाहीर करतो, त्याच्या पत्नीला खूप सोसावं लागत असतं. कारण संसार तिला करायचा असतो. यांचं लक्ष पुस्तकात किंवा सामाजिक ह्याच्यामध्ये असतं, पण संसार तिला करायचा असतो. त्यामुळे या पत्नींनाही खूप सोसावं लागत होतं. टिळकांच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीने टिळकांना मंडालेच्या तुरुंगात 2 वेळा कठोर शिक्षा भोगावी लागली. तब्येतीची त्यांच्या खूप हानी झाली. पत्नीला किती सोसावं लागलं असेल. मुलांना वाढवणं, हे करणं, म्हणजे ही पण एक बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे. सत्यभामाबाईंनी काही लिहिलेलं नाही आहे, पण यशोदाबाईंनी लिहिलेलं आहे. आपल्या पत्नीलाही आगरकरांनी प्रोत्साहन दिलेलं होतं लेखन वाचनाला, जसं न्यायमूर्ती रानड्यांनी पण दिलेलं होतं की आपल्या पत्नीने शिकलं पाहिजे. आणि हे कुटुंबियांच्या विरोधात जाऊन की किती रमाबाईंना घरातनंच विरोध होता आपल्याला माहीत आहे. तुला काय करायचं आहे पुस्तकांची, अगदी आत्तापर्यंत की सकाळी उठल्यावर वर्तमानपत्र हातात घेतलं तर सासूला राग येतो की काय सकाळी पेपर वाचत बसली. पुरुषांनी चहा झाल्याबरोबर पेपर घेऊन बसलेलं चालतं, बाईंनी घेतलेलं चालत नाही. का आम्हाला वाचता येत नाही, आम्हाला काही कळत नाही. पण समाजाची एक धारणा की तिने पदर खोचून कामालाच लागलं पाहिजे. त्या अशा प्रकारचं आजसुद्धा आपल्याला हे दिसतंय. तर त्या पिढीमध्ये, त्या काळामध्ये, 19व्या शतकामध्ये स्त्रीची अवस्था काय असेल हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून मग आगरकरांनी केलेलं जे काम होतं ते स्वातंत्र्य मिळवणं ही तर फारच मोठी गोष्ट होती, यात वादच नाही. पण समाज सुधारणा ही म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना आजच्या भाषेमध्ये थँकलेस जॉब, तशा प्रकारचा होता की कोणीही त्यांना हार घालणार नव्हतं, प्रहारच सोसावे लागणार. आपण वाचतो की त्यांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली होती. म्हणजे समाज किती कृतज्ञ असतो बघा, की जो तुमच्या हितासाठी जो माणूस झगडतोय, समाजाच्या शिव्या खातोय, निस्वार्थीपणे हे सगळं तो करतोय, ज्यांच्यासाठी करतोय, तीच माणसं त्याच्यावर दगड मारतायत, तीच माणसं त्यांची अवहेलना करतायत.
आणि आज त्याचं फळ आपण भोगतोय. विशेषतः स्त्रियांना आपल्याला जे मिळतं आहे स्वातंत्र्य, त्याच्या मागे हे फुले, कर्वे, आगरकर होते हे आपण विसरूच शकत नाही. आणि महाराष्ट्र का पुढारलेला आहे? इतर कुठलाही प्रांत महाराष्ट्राच्या बरोबरीने किंवा खालोखाल बंगाल तिथे समाजसुधारक झाले. बाकी प्रांत आजही तुम्ही मारवाडात जा, इतर प्रांतामध्ये जा, आपल्याला असं दिसेल आजसुद्धा स्त्रिया बंधनात आहेत. वरवर सगळं दिसतं, पण महाराष्ट्रामध्ये स्त्री ज्या ताठमानेने जगते, कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊन काम करू शकते, तेवढं स्वातंत्र्य भारतामध्ये कुठेही नाही. हे सत्य आहे, आजही नाही. आणि अनेक उदाहरणं ज्या वेळेला आपण वाचतो अनेक बातम्यांची, त्यावेळेला लक्षात येतं की आपल्यावरती हे उपकार आहेत या समाजसुधारकांचे. स्त्रीवर्गावरती विशेषतः मानायला लागतात, कारण स्त्रियांची स्थिती वाईट होती, त्याच्यामुळे हे त्यांनी केलेलं आहे. त्या आगरकरांच्या व्यक्तिमत्वाचे हे असे अनेक पैलू होते. सुधारक काढल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये मुक्तपणे आपले विचार मांडले. ते एक स्वतःचं साधन त्यांनी निर्माण केलं आपले मतं व्यक्त करण्यासाठी. हॅमलेटसारख्या नाटकाचं त्यांनी रूपांतर केलं. समाजामध्ये ज्या ज्या सुधारणा त्यांना आवश्यक वाटत होत्या त्या प्रत्येक घटकावर त्यांनी कोरडे ओढलेले आहेत अक्षरशः. आणि टिळक आणि आगरकरांचे मतभेद झाले, थोडा काळ मनोभेदही झाले, एकमेकांवर खरपूस टीका, जीवश्च कंठस्थ मित्र. पण मतभेद झाल्यानंतर जे काय होतं ते त्यांच्याही बाबतीत झालं. एवढे मोठे विद्वान आणि विचारी असून सुद्धा एकमेकांना वाटेल ते बोललेले आहेत. नको हे वाचताना वाईट वाटतं, पण वादाच्या भरामध्ये माणसाचा कधी कधी तोल सुटतो. असे अनेक उदाहरणं साहित्यामध्ये आहेत. अर्थात हे मतभेद खरं म्हणजे वैचारिकच होते, पण पुढे ते वैचारिक पातळीवर राहत नाहीत, मग ते वैयक्तिक पातळीवर येतात. पण तरीही आगरकरांच्या मृत्यूनंतर टिळकांनी जे लिहिलं होतं ते फार हृदयस्पर्शी होतं, कारण टिळकांना सुद्धा या माणसाची योग्यता माहीत होती. म्हणून गडकऱ्यांचं वाक्य खरोखरच की आकाशातली नक्षत्रच होती ही. महाराष्ट्राच्या आकाशातली नक्षत्र होती, आपापल्या तेजाने तळपणारी. पण त्यांच्यामध्ये कुठेतरी लठ्ठालठ्ठी झाली, भ्रमण करताना आले जवळ, झाल्या ठिणग्या उडाल्या. दोघेही बुद्धिवादी वैचारिक पातळीवर जगणारे असल्यामुळे हे घडलं. आणि मग कधीतरी माणसातला माणूस जागा होतो आणि मग एकमेकांवर वैयक्तिक टीकेपर्यंत येतो. पण तरीही त्या दोघांनाही, अर्थात आता तसंच रानड्यांच्या बाबतीत आहे, रानडे आणि टिळक यांचे मतभेद होतेच. ते समन्वयवादी होते, टिळक जहाल होते, ते मवाळ होते रानडे. पण तरीही रानड्यांच्या मृत्यूनंतर 1901 मध्ये रानडे गेले आणि टिळकाने अग्रलेख लिहिला होता, सर्वज्ञ हा सहाही माधव हा. त्या ते सर्वज्ञ होते हे टिळकांना माहीत होतं. न्यायमूर्ती रानड्यांचा सगळ्या क्षेत्रातला अभ्यास होता. धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, कुठलाही विषय असा नाही की रानड्यांच्या बुद्धीने त्याला पालाण घातलं नाही. प्रचंड अभ्यास, चिंतन, मनन आणि हेच निस्वार्थीपणे समाजासाठी आपले विचार, ते विचार सगळ्यांना पटतील न पटतील पण ते मांडत राहिले. आणि ह्याची जाणीव होती. म्हणजे 19व्या शतकामध्ये ही एकाहून एक अशी रत्न जन्माला आलेली होती आणि त्यांनी हा महाराष्ट्र घडवलाय. आजही 19व्या शतकाचं महत्त्व आहे, कारण एकेकाचं चरित्र जरी आपण घेऊन वाचलं तरी आपल्या लक्षात येतं की किती दूरदृष्टीने या माणसाने समाज सुधारणा, धर्म सुधारणा, राजकीय सुधारणा, आर्थिक बाबी याच्या संबंधी विचार मांडलेले आहेत. आणि म्हणून आगरकरांसारख्या व्यक्तीचं मोल हे मला फार वाटतं. मी हा विषय मुद्दामून निवडला. याचं कारण असं की या तिघांनी खरोखरच महाराष्ट्राला वैचारिकतेची आणि समाज सुधारणेची फार मोठी देणगी दिलेली आहे. चिपळूणकर थोडेसे भूतकाळात रमणारे, म्हणून त्यांनी आमच्या देशाची स्थिती हा जो निबंध लिहिला की एकेकाळी भारतवर्ष किती श्रेष्ठ होता तेही सांगणं गरजेचं होतं. पारतंत्र्य आल्यानंतर लोकांची मनोवृत्ती
अतिशय निस्तेज झालेली होती मनं माणसांची. इंग्रजांच्या नवीन विद्येने डोळे दिपून गेलेले होते आणि आपलं ते सगळं वाईट अशी एक म्हणजे न्यूनगंड ज्याला आपण म्हणतो तो निर्माण झालेला होता. म्हणून आपल्या पूर्वेतिहासाचं स्मरण करून देण्याचं कार्य चिपळूणकरांनी केलं, वास्तवाकडे नजर वळवण्याचं कार्य आगरकरांनी केलं आणि भारतीय स्वातंत्र्याचा मंत्र समाजाला देण्याचं कार्य लोकमान्य टिळकांनी केलं. आणि या सगळ्याच्या मध्ये महत्त्वाचं होतं शिक्षण देणं आणि ते राष्ट्रीय शिक्षण देणं. म्हणून दूरदृष्टीने त्यांनी शाळा आणि महाविद्यालयं स्थापन केलेली आहेत. तेव्हा अशी ही जी काही आपल्याला एक अतिशय तेजस्वी अशी त्रिमूर्ती दिसते, चिपळूणकर, टिळक आणि आगरकर, त्यांच्या ह्या कार्याचं मोल हे आजही आहे. याचं आपल्याला प्रत्यंतर येत असतं की समाजामध्ये आज जे आपल्याला बदल दिसतात त्याचा पाया कुठेतरी अनेकांनी घातला. एक उदाहरण सांगायचं झालं तर ज्ञानकोशकार केतकर, तर त्यांनी त्या काळात म्हणजे केतकर पुढच्या काळातले आहे, त्यांच्या पुष्कळच विचार मांडला होता की स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याशिवाय समाज सुधारणार नाही. त्या काळी टीका झाली, बायका आणि नोकरी काय मूर्खपणा आहे, बाईचं काम काय आहे घर सांभाळणं, पुरुषाचं काम काय आहे बाहेर जाऊन पैसा आणणं. विभागणी होती सरळ सरळ. केतकरांनी हा विचार तेव्हा मांडलेला आहे आणि आज आपल्या लक्षात येत आहे की स्त्रिया शिकल्या, नोकरी करायला लागल्या, त्यामुळे कितीतरी मध्यमवर्गीय कुटुंब वर आली, चांगली घरं झाली, मुलांची शिक्षणं झाली, अनेक गोष्टी केल्या गेल्या, एक हातभार लागला आणि मुख्य म्हणजे स्त्रीला एक आत्मसन्मान मिळाला. हे विसरता कामा नये. नोकरी म्हणजे सगळं आहे असं नाही, पण मी हे करू शकते अशा प्रकारची एक जाणीव स्त्रीमध्ये निर्माण झाली आणि स्त्रियांमध्ये ती कुवत असल्यामुळे दोन्ही आघाड्या त्यांनी चांगल्या सांभाळलेल्या आहेत. असं काही दिसत नाही आपल्याला की नोकरी करणाऱ्या स्त्रीची मुलं बिघडली आहेत, असं काही होत नाही. तर हे सगळं घडलं, याच्या मागे या सगळ्या माणसांचे परिश्रम आहेत, त्यांची दूरदृष्टी आहे, त्यांचा स्वार्थ त्याग आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामध्ये आगरकर हा समाजसुधारकांचा मेरुमणी होता असं म्हणायला हरकत नाही, कारण सगळ्यात जास्त त्याग आणि ठोस विचार हे आगरकरांनी मांडलेले आहेत. म्हणून आपण आगरकरांचे आणि सर्व समाजसुधारकांचे ऋण मान्य करायला हवं असं मला वाटतं. तेव्हा आजच्या काळामध्ये स्त्री सुधारणा हा विषय फार जिव्हाळ्याचा राहिला नाही. आजच्या स्त्रीच्या समोरचे प्रश्न खूप वेगळे आहेत. प्रत्येक पिढीमध्ये हे प्रश्न बदलणारच आहेत, पण मूलभूत असे जे विचार त्या काळामध्ये मांडले गेले त्याचं मोल कमी होत नाही. आणि म्हणून आपल्याला थोडंसं जुन्या काळामधल्या एका व्यक्तिमत्वाबद्दल थोडं बोलावं असं वाटलं आणि म्हणून हा विषय मी घेतला. इथे थांबूया. 6 वाजले. वा, आपोआप झालं बरोबर.